Hello everyone, let's start some basic points again we have learned in 9th standard. Here one circle is given having center O. Here one chord is given, chord AB is given and perpendicular is drawn from the center to the chord. इथे OM हा perpendicular आहे जो center पासून या chord वर टाकलेला आहे. That means here if such condition is there, एखाद्या chord वर center पासून perpendicular टाकलेला असेल म्हणून इथे perpendicular sign दाखवलाय. Then if segment OM is perpendicular sign chord AB, then segment AM is congruent to segment MB. That means perpendicular drawn from the center to the chord, comma, bisect the chord. Bisect म्हणजे by म्हणजे दोन, sector म्हणजे दोन भाग करतो. That means bisect the chord. Here perpendicular is drawn from the center to the chord, comma, bisect the chord म्हणजे या पूर्ण chord चे दोन सारखे भाग म्हणजे AM is congruent to MB. If total length is 10 centimeter, then what is the length of AM? 5 centimeter. This one MB 5 centimeter. If length of AM is 7 centimeter, then what is the length of AB? 14 centimeter. In this way, we can calculate here this example. If segment AB is equal to 10 centimeter, total length is 10 centimeter, then AM is equal to 5 centimeter. म्हणजे समजा हा AM 10 सेंटीमीटर असेल तर AB ची लेंथ किती होईल? AM 10 तर MB 10 म्हणजे टोटल लेंथ किती झाली? 20 सेंटीमीटर. आणि त्याच्यासाठी सर्कलची कोणती प्रॉपर्टी वापरली? परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड, कॉमा, बायसेक्ट द कॉर्ड. अँड देअरफॉर आता हे एक्झाम्पल कशा 1 मार्काचं असेल तर डायरेक्ट तुम्ही आन्सर लिहू शकता. हियर AM is equal to 5 centimeter. ही प्रॉपर्टी वापरून बाय द प्रॉपर्टी ऑफ सर्कल. आता याचाच उलट कॉन्व्हर्स. हियर परपेंडिक्युलर इज नॉट ड्रॉन बट these two segments are congruent. If AM and MB these two are congruent, that means M is the midpoint. हा काय झाला? M त्याचा midpoint. Now here a segment joining, हा सेगमेंट आहे कोणाकोणाला जोडणार आहे? सेंटर पॉइंट आणि सेंटर पॉइंट ऑफ द सर्कल अँड मिड पॉइंट ऑफ द कॉर्ड. सेगमेंट जॉइनिंग द सेंटर पॉइंट अँड मिड पॉइंट ऑफ द सेंटर ऑफ द सर्कल अँड मिड पॉइंट ऑफ द कॉर्ड, कॉमा, परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. म्हणजेच याचा अर्थ याच्या उलट हा जर परपेंडिक्युलर असेल तर हे दोघं जण सारखे असतात, हे दोघं जण सारखे असेल तर हा परपेंडिक्युलर होतो. If segment AM is congruent to segment MB, then segment OM perpendicular to chord AB. याला म्हणतात कॉन्व्हर्स. तर ह्या दोन प्रॉपर्टीचा उपयोग आपल्याला एक्झाम्पल सोडवताना होणार आहे. लिहायचं कसं हे तुम्हाला हे वाला मी ज्या पद्धतीने लिहून दिलेलं आहे त्याच पद्धतीने लिहायचं. सेंटेन्स वगैरे तुम्ही लिहू नका. सेंटेन्स आणि लिहायचं असेल तर तुम्हाला 9व्या वर्गाचं पुस्तक रेफर करावं लागेल, तिथे ते सेंटेन्स पूर्ण लिहून दिलेलं आहे. इथे सुद्धा आणि सेंटेन्स मी आता शिकवताना तुम्हाला सेंटेन्स सांगितलेलं आहे. इथे सुद्धा काय हे जसं आहे तसं लिहायचं आहे आणि तिथे सेंटेन्स तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. देन देअर इज थर्ड कंडिशन. तिसरा पोर्शन असा आहे. इफ हिअर टू कॉर्ड्स आर गिवन अँड धिस इज अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. हे ON आणि OM हे सेंटर पॉइंट पासून त्या कॉर्ड वर काढलेले परपेंडिक्युलर आहे. Now if ON and OM they are congruent, हे जर दोघं जण congruent असेल तर these two chords are congruent. OM is congruent to segment ON, then chord AB is congruent to chord PQ. म्हणजे याचा अर्थ हे दोघं congruent असेल तर chord congruent होतात. पण त्याचाच vice versa. If the chords are congruent, chords जर congruent असतील तर हे दोन परपेंडिक्युलर जे काढलेले आहेत ते सुद्धा कॉन्ग्रंट होतात. तर इथे सुद्धा लिहिताना त्याच पद्धतीने लिहायचं. याचं सेंटेन्स तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर काही पॉइंट्स आहे. लेट्स रिकॉल म्हणून असे 4 पॉइंट्स इथे दिलेले आहेत तुम्हाला. Number 1. If I take any one point, single point,
how many circles you can draw here from a single point. That means I will draw like this. This is one circle. I will draw like this. I will draw like this. I will draw like this. म्हणजे या एका पॉइंट मधून खूप सारे सर्कल तुम्ही काढू शकता. ह्या एका पॉइंट मधून जाणार खूप सारे. दॅट मीन इन्फायनाइट सर्कल्स कॅन पास थ्रू अ सिंगल पॉइंट. एका पॉइंट मधून किती सर्कल काढू शकता तुम्ही? इन्फायनाइट सर्कल काढू शकता. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे, इफ 2 डिस्टिंक्ट पॉइंट आर गिवन. 2 डिस्टिंक्ट पॉइंट दिलेले असेल तर किती सर्कल काढू शकता? तर तिथे सुद्धा तुम्ही इन्फायनाइट सर्कल्स यू कॅन ड्रॉ हियर लाईक धिस, लाईक धिस, लाईक धिस. आता माझ्या हाताने हा सर्क्युलर पोर्शन नसेल आला. लाईक धिस. दॅट मीन्स इन्फायनाइट सर्कल कॅन पास थ्रू 2 डिस्टिंक्ट पॉइंट. एक पॉइंट असेल तरी इन्फायनाइट सर्कल जाऊ शकतो त्याच्यामधून. 2 डिस्टिंक्ट पॉइंट असेल, 2 वेगवेगळे पॉइंट दिलेले असेल तरी सुद्धा त्याच्यामधून इन्फायनाइट सर्कल्स यू कॅन ड्रॉ हियर. नाउ 3 कोलिनियर पॉइंट्स आर गिवन. 1, 2, 3. त्या तिघांनाही अकोमोडेट करणारा सर्कल किती राहतील? या तिघांनाही पास करणारा एकही सर्कल राहत नाही. या तिघांमधून जर काढला तर ही सरळ लाईन होती. आणि सर्कलमध्ये अशी सरळ लाईन ह्या असं सर्कल राहतो का कधी? नाही. दॅट मीन्स नो सर्कल कॅन पास थ्रू 3 कोलिनियर पॉइंट्स. बट इफ आय टेक 3 नॉन कोलिनियर पॉइंट लाईक धिस, असे 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स घेतले तर किती सर्कल त्यामध्ये जाऊ शकतो? ओनली 1 and only 1 circle can pass through all 3 points at a time. तीनही पॉइंट मधून एकच सर्कल जाऊ शकतो, दुसरा जाणार नाही. तर हे लेट्स रिकॉल पेज नंबर तुमच्या 49 वर लेट्स रिकॉल म्हणून अशी 4 पॉइंट दिलेले आहे. तिथे कोणतीही डायग्राम काढायची नाही, फक्त ते 4 पॉइंट जसे आहे तसे तुम्हाला तिथे लिहायचे आहे. त्यानंतर देयर इज अ टँजंट थेरम. टँजंट थेरम. याचं जे सेंटेन्स आहे तुम्हाला हेडिंग द्यायचं आणि याच्या बाजूला पेज नंबर 51 वर सेंटेन्स दिलेला आहे. तर ते सेंटेन्स लिहायचं. प्रूव्ह करायचं नाहीये हे टँजंट थेरम, फक्त समजून घ्या. अ सर्कल विथ सेंटर O is given. This is a line L which is tangent to the circle at point P. Such condition is given, then this line, tangent line, is perpendicular to the radius. ही या रेडियसला कशी असते? नेहमी परपेंडिक्युलर असते. म्हणजे सर्कल दिलेला आहे आणि एक टँजंट दिलेली आहे. कोणती टँजंट? तुम्ही ही डायग्राम अशी काढू शकता. दिस इज सर्कल. इथे हे अशी टँजंट काढली, इथे टँजंट काढली. बरं, एका सर्कलला तुम्ही किती टँजंट काढू शकता? खूप सारे काढू शकता. दिस इज सर्कल. प्रत्येक पॉइंटवर तुम्ही टँजंट काढू शकता. इथे काढू शकता, इथे काढू शकता, या पद्धतीने काढू शकता, या पद्धतीने काढू शकता. कितीही प्रत्येक पॉइंटवर तुम्ही टँजंट काढू शकता. दॅट मीन्स हाऊ मेनी टँजंट्स यू कॅन ड्रॉ देअर टू अ सर्कल? इन्फायनाइट टँजंट्स यू कॅन ड्रॉ. हाऊ मेनी सेकंड्स यू कॅन ड्रॉ? इन्फायनाइट सेकंड्स यू कॅन ड्रॉ. खूप सारे इन्फायनाइट सेकंड तुम्ही ड्रॉ करू शकता. आता बघा, समजा मी इथे दिस इज अ टँजंट, ही टँजंट असेल तर इथे मी परपेंडिक्युलर कसा ड्रॉ करेल? तर हा सेंटर पॉइंट, दिस इज O and I will draw here perpendicular. This is perpendicular side. If tangent is like this and I will draw here perpendicular like this. That means tangent to a circle at any point is perpendicular to the radius. ही tangent सर्कलला ज्या पॉइंटवर असेल तिथून ती परपेंडिक्युलर कोणाला असते? रेडियसला असते. तर इथे लिहिताना कसं लिहाल? कोणताही प्रूफ लिहायचं नाही तुम्हाला. टँजंट थेरमचं हेडिंग द्या तुम्ही तिथे आणि हेडिंग दिल्यानंतर त्याच्या खाली हेडिंग दिल्यानंतर त्याच्या बाजूला सेंटेन्स दिलेला आहे, ते सेंटेन्स लिहा. त्याखाली डायग्राम काढा आणि डायग्राम काढल्यानंतर मी जेवढा पोर्शन तुम्हाला लिहून देते आहे तेवढाच पोर्शन तुम्ही नोटबुकमध्ये लिहायचा आहे.
In the figure, line L is a tangent to a circle with center O. Tangent to a circle at point P, and therefore line L perpendicular to radius OP. तर या पद्धतीने तुम्हाला हा पोर्शन लिहायचा आहे आणि यानंतर तुमचे सरळ त्याचा कॉन्व्हर्सही आहे. त्याचा कॉन्व्हर्स जर घ्यायचा असेल तर कसं म्हणू आपण, इफ this segment is perpendicular to this line, then this line is a tangent. त्याचा कॉन्व्हर्स वगैरे काहीही लिहू नका, नाही लिहून टाका. त्याच्या खाली काय लिहा तुम्ही, कॉन्व्हर्स हेडिंग द्या, कॉन्व्हर्स ऑफ tangent theorem. Diagram. OMP. If OM perpendicular to line P, then line P is a tangent. म्हणजे ही टँजंट असेल तर हा परपेंडिक्युलर असतो. हा झाला थेरम. आणि कॉन्व्हर्स मध्ये काय सांगतात, हा जर परपेंडिक्युलर असेल तर ही काय असते, टँजंट. तर या पद्धतीने तुम्हाला सेंटेन्स लिहायचा आहे. कॉन्व्हर्स लिहिल्यानंतर कोणत्या पद्धतीने लिहायचं समजलं तुम्हाला. काय काय लिहायचं काय नाही लिहायचं ते मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. फक्त थेरम लक्षात घ्या. हा थेरम तुम्हाला लिहायचा नाहीये, फक्त एवढंच पोर्शन लिहायचं आहे. टँजंट थेरम हेडिंग द्या, त्याच्या बाजूला पुस्तकामधला पेज नंबर 51 वर सेंटेन्स दिलेला आहे, ते सेंटेन्स लिहा. त्याखाली डायग्राम काढा आणि हा पोर्शन लिहा. त्यानंतर हा वाला पोर्शन आणि हा. त्यानंतर कॉन्व्हर्सचं हेडिंग द्या, त्याच्या बाजूला सेंटेन्स लिहा, डायग्राम काढा आणि एवढा पोर्शन लिहा. अशा पद्धतीने टँजंट थेरम आणि कॉन्व्हर्स आपण त्याचा घेतलेला आहे. त्यानंतर मोस्ट IMP थेरम घेणार आहोत आपण, टँजंट सिकँड थेरम. तर तो पोर्शन आपण समोर